नमस्कार विद्यार्थी मित्र, क्लास SYBSc कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स न्यूमेरिकल टेक्निक्स NEP 2025 सेमिस्टर 3. आजच्या लेक्चरला आपण बायसेक्शन मेथड वर आधारित एक एक्झाम्पल बघतो. एक्झाम्पल असे: फाइंड ए रियल रूट ऑफ द इक्वेशन fx is equal to x cube minus x minus 1 is equal to 0. Correct up to 3 decimal places using bisection method. आता मित्रांनो, याचं सोल्युशन मध्ये आपण स्टेप 1 मध्ये आपण म्हणणार we have fx is equal to x cube minus x minus 1. This is given equation. आता यामध्ये हे जे x दिसतंय, x च्या जागी तुम्ही किमती भरा. 0 पासून सुरुवात करा. एकदा निगेटिव्ह येईल, दुसरी किंमत भरल्यावर पॉझिटिव्ह आलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला थांबायचं. ओके, निगेटिव्ह नंतर परत जर निगेटिव्ह आलं तर पॉझिटिव्ह येईपर्यंत आपण किमती बदलत जायच्या. आता पुट x इज इक्वल टू 0. मी x जर 0 घेतला तर इथं 0, इथं 0, इथं 0 लिहिणार. 0चा क्यूब 0च असतो. -0 0 -1. मग हे 0 आपण कन्सिडर नाही केले तर डायरेक्ट याची व्हॅल्यू येते -1. ही -1 आली म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू आली. ओके, मग इथं मी लिहिलं निगेटिव्ह. आता मी याच्या पुढची किंमत भरणार, म्हणजे x च्या जागी मी 1 भरणार. ओके, f ऑफ 1, 1 चा क्यूब -1 -1. इथं मी x च्या जागी 1 ठेवला. 1 चा क्यूब 1च असतो. हा -1, हा -1, +1 -1 जर हे कट केले तर इथं परत -1च शिल्लक राहिला, म्हणून मी इथं लिहिलं -1. ही पण निगेटिव्ह संख्या आली. मायनस साइन म्हणजे निगेटिव्ह संख्या, म्हणून मी पुढची संख्या घेतली x इज इक्वल टू 2. जिथं जिथं x तिथं तिथं 2. f ऑफ 2 म्हणजे 2 चा क्यूब -2 -1. 2 चा क्यूब 8 होत असतो. 8 मधून 2 गेले, खाली उरले 6. 6 मधून 1 गेला, खाली उरले 5, पण +5 म्हणजे पॉझिटिव्ह 5. ओके, याचा अर्थ इथं जी व्हॅल्यू मिळाली ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळाली, म्हणजे f ऑफ 2 ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली. ओके, मग f ऑफ 1 निगेटिव्ह आहे, f ऑफ 2 पॉझिटिव्ह आहे. अशी जेव्हा कंडिशन येते मग यांचा गुणाकार घ्या. f ऑफ 1 गुणिले f ऑफ 2. ही निगेटिव्ह आहे, ही पॉझिटिव्ह आहे. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, गुणाकार येत असतो निगेटिव्ह. ओके, मग आपण म्हणायचं देअरफॉर रियल रूट ऑफ द इक्वेशन लाईज बिटवीन 1 and 2. स्टेप 2 घ्या. आता स्टेप 2 मध्ये आपण म्हणणार लेट द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन बी x0. ओके, x0 जर आपण अप्रॉक्सिमेट रूट मानला तर x0 ची किंमत कशी काढतात? ह्याच्या दोन किमती मिळवल्या, त्यांची बेरीज करा, 2 ने भागा. 1 + 2/2. 1 + 2 म्हणजे 3. 3/2 म्हणजे 1.5. याचा अर्थ आम्हाला रूट अप्रॉक्सिमेटली किती मिळाला? पहिला 1.5. मग हा जो रूट तुम्हाला मिळतो, ही x ची किंमत झाली, ती तुम्ही fx मध्ये ठेवून बघा. f ऑफ x0, x च्या जागी मी x0 लिहिला. x0 किती आहे? 1.5. मग x चा क्यूब म्हणजे 1.5 चा क्यूब मायनस x म्हणजे -1.5 झाला, आणि हा -1 ॲज इट इज. हे जर आपण कॅल्सीच्या साह्याने सोडवलं ना तर ते इतकं येतं. हा कॅल्सी. आता आपण x च्या जागी 1.5 लिहिणार, म्हणजे कंसात 1.5 कंस पूर्ण त्याचा क्यूब. ओके, मग मायनस x म्हणजे 1.5 आणि मग -1 म्हणजे -1. ओके, आता ही किंमत किती येते बघा, ती येते +0.875. ओके,
म्हणून या इथं मी लिहिलं 0.875. मित्रांनो, ही पॉझिटिव्ह किंमत आहे, मग तसं लिहा पॉझिटिव्ह आहे. ओके, पण ही किंमत कोणाची आहे? एफ ऑफ 1.5 ची किंमत पॉझिटिव्ह आलेली. ही किंमत महत्वाची नाही, ही पॉझिटिव्ह आली ना. कुणाची आहे? एफ ऑफ 1.5 ची किंमत पॉझिटिव्ह आहे. मग तुम्ही तसं लिहिणार, एफ ऑफ 1.5 पॉझिटिव्ह आली. आता तुम्हाला माहिती, पहिल्यांदा आपण असं लिहिलं स्टेप 1 मध्ये एफ ऑफ 1 निगेटिव्ह आणि एफ ऑफ 2 पॉझिटिव्ह, पण ती पॉझिटिव्ह आता त्याची जागा ही घेणार. म्हणून आपण लिहिलं एफ ऑफ 1 निगेटिव्ह पण एफ ऑफ 1.5 पॉझिटिव्ह. ओके, म्हणजे याचा अर्थ या दोनचा तुम्ही जर गुणाकार घेतला, एक निगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह आहे, तर हा गुणाकार नेहमी निगेटिव्हच येत असतो. आणि हे जर निगेटिव्ह येतं तर आपण म्हणू शकतो की रूट या दोघांच्या मध्ये आहे. ओके, म्हणून आपण लिहिलं रियल रूट ऑफ द इक्वेशन लाईज बिटवीन 1 अँड 1.5. 1 अँड 1.5. आता स्टेप 3 सुरू होते. काय लिहिणार तुम्ही? देअरफॉर लेट द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन बी x1. लक्षात ठेवा, स्टेप 2 मध्ये आपण हेच सेंटेन्स लिहितं, पण इथं x0 लिहिता. आता आपण म्हणणार x1. मग x1 ची किंमत काढा. x1 म्हणजे काय? या दोघांची बेरीज भागिले 2. 1 प्लस 1.5 बाय 2. ही ऍडिशन जर केली तर ती येते 2.5 बाय 2. आणि 2.5 ला जर तुम्ही 2 ने भागलं तर तो भागाकार येतो 1.25. आता x1 ची किंमत जर 1.25 आली तर तुम्ही त्या इक्वेशन मध्ये परत x च्या जागी 1.25 लिहून बघा. जिथं जिथं x तिथं तिथं 1.25. x चा क्यूब म्हणजे 1.25 चा क्यूब, x म्हणजे -1.25 आणि हा -1. परत हे कॅल्सीचे साह्याने सोडवा. बघा, तर कॅल्सिस मध्ये आपण पहिल्यांदा कंस लिहिणार, 1.25 कंस पूर्ण करणार आणि मग त्याचा क्यूब लिहिणार. ओके, मग -1.25 लिहिणार आणि मग -1 लिहिणार. किती येतं हे? -0.296875. आम्हाला 4 डेसिमल प्लेसेस घेऊया आपण. 1 2 3 4. मग 5th संख्या जर 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तर या कट करायच्या आणि या चौथ्या संख्येत 1 ऍड करायचा. ओके, म्हणजे ते होणार -0.2969 याच्यात 1 ऍड केला तर, म्हणून -0.2969 असं मी लिहिलं. अहो, पण ही संख्या तर निगेटिव्ह आली. मग तसं लिहा निगेटिव्ह. म्हणजे याचा अर्थ काय झाला? 1.25 किंमत सबस्टिट्यूट केल्यावर त्या इक्वेशनची किंमत निगेटिव्ह येते. मग कसं म्हणायचं आपल्याला? देअरफॉर एफ ऑफ 1.25 ही निगेटिव्ह आली. हे बघा, इथं तुम्ही म्हणाले एफ ऑफ 1 निगेटिव्ह आणि एफ ऑफ 1.5 पॉझिटिव्ह मागच्या स्टेपला. म्हणजे याचा अर्थ आता या निगेटिव्हची जागा 1.25 घेणार. हे मात्र तसंच राहणार. ओके, म्हणून मी इथं लिहिलं एफ ऑफ 1.25 निगेटिव्ह आहे, पण एफ ऑफ 1.5 अजूनही पॉझिटिव्हच आहे. मग या दोन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह संख्येचा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार निगेटिव्ह येत असतो, हे तुम्हाला माहिती. आणि जेव्हा अशी कंडिशन सॅटिस्फाय होते तेव्हा आपण म्हणतो रियल रूट ऑफ द गिवन इक्वेशन लाईज बिटवीन 1.25 अँड 1.5. ओके, मग स्टेप 4 बघा. लेट द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन बी x2. याच सेंटेन्सला तुम्ही x1 म्हणाला होता, सगळं हेच लिहिलं,
मागच्या स्टेपला, पण x1 म्हणालात. मग आता स्टेप 4 आहे ना, म्हणजे पुढची स्टेप आहे ना, इथं तुम्ही x2 म्हणायचं. ओके, मग x2 ची किंमत काढायची. कशी काढतो आपण x2 ची किंमत? त्या ज्या मगाशी तुम्ही रूट लाईज बिटवीन 1.25 अँड 1.5 म्हणालात त्यांचीच ऍडिशन करायची आणि त्याला 2 ने भागायचं. मग ही जर ऍडिशन आपण कॅल्सीने केली तर ती येते 2.75 अपॉन 2. हा भागाकार जर केला कॅल्सीने करा तर तो येणार 1.375. ओके, मग x2 ची किंमत 1.375 ही किंमत परत एक्सप्रेशन मध्ये टाका. म्हणजे f ऑफ x2 म्हणजे काय? f ऑफ 1.375 म्हणजे x म्हणजे 1.375 चा क्यूब मायनस x इथं म्हणा 1.375 मायनस 1. या इक्वेशन मध्ये जिथं जिथं x तिथं तिथं आता मी ही किंमत ठेवलेली आहे. ओके, मग हे कॅल्सीनं सोडवलं तर ते उत्तर इतकं येणार. बघूया आपण एकदा. कंसातल्या 1.375 कंस पूर्ण त्याचा क्यूब मायनस 1.375 मायनस 1. बघा बरं किती येतं. ते येते प्लस 0.2246 हे पुढचं सगळं ड्रॉप करा. 4 घर घ्यायचे 1 2 3 4 आणि त्याच्या पुढची संख्या 0 आहे म्हणजे 5 पेक्षा लहान आहे. मग हे सगळं ड्रॉप काय होईल 0.2246 म्हणून इथं मी लिहिलं 0.2246. कशी आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे याचा अर्थ याची किंमत पॉझिटिव्ह आलेली आहे. f ऑफ 1.375 पॉझिटिव्ह. मग अशी निगेटिव्ह 1.25 निगेटिव्हच होती म्हणून मी आता निगेटिव्ह लिहिली. पॉझिटिव्ह ही आली म्हणून मी इथं मी लिहिलं f ऑफ 1.375 पॉझिटिव्ह. मग एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह गुणाकार घेतला तो निगेटिव्ह येणार. म्हणजे याचा अर्थ काय म्हणतो आपण? Therefore, the real root of the given equation lies between 1.25 ही and 1.375 म्हणजे ही. आता स्टेप 5 घ्यायची. म्हणजे काय करायचं? परत तेच सगळं लेट द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन बी. मगाशी याच स्टेपला तुम्ही x2 म्हणाला होतात, आता x3 म्हणा. म्हणजे x3 ची किंमत काढायची तुम्हाला. देअरफॉर x3 इज इक्वल टू या दोघांची ऍडिशन भागिले 2 1.25 प्लस 1.375 बाय 2 ही ऍडिशन करा, त्याला 2 ने भागा. आपण काय करणार? कंसात घेणार बरं का. 1.25 प्लस 1.375 मग कंस पूर्ण करणार आणि मग तुम्ही डिवायडेड बाय 2 म्हणणार. लक्षात ठेवा, जर तुम्ही कंस नाही केला तर उत्तर वेगळं येईल. यासाठी ही ऍडिशन कंसात घ्या आणि मगच त्याला 2 ने डिवाइड करा. ते उत्तर येतं 1.3125. ओके, हे बघा मित्रांनो, x3 ची किंमत या दोघांची मी ऍडिशन केली. इथं कंस नाही घेतला पण कॅल्सीत कंस घ्या बरं का. बाय 2 1.3125. आता आपण काय करणार? आता आपण म्हणणार f ऑफ x3. f ऑफ x3 ची किंमत तर 1.3125 आली. म्हणजे जिथं जिथं x तिथं तिथं 1.3125 लिहा. 1.3125 चा क्यूब मायनस x म्हणजे 1.3125 मायनस 1. हे कॅल्सीनं करा, ते इतकं येतं का बघा. तर आता आपल्याला कंसात काय लिहायचंय? कंसात 1.3125 त्याचा क्यूब म्हणून कंस पूर्ण करा आणि मग क्यूब करा. पुढं मायनस 1.3125 आणि मायनस 1 किती येतंय बघा. ते येतंय
मायनस 0.051513671. आम्हाला 4 डेसिमल प्लेसेस बघायचे. हे बघ, डेसिमल नंतर हे पहिला 0, दुसरा 5, तिसरा 1, चौथा 5. आता 5 नंतर परत 1 आहे, म्हणजे 5 पेक्षाही लहान संख्या असेल तर हे सगळं ड्रॉप करा आणि याच्यात काही करायची गरज नाही. मग काय उत्तर आलं? मायनस 0.0515. ओके, हे झालं बघ निगेटिव्ह. हे बघ निगेटिव्ह. मग तू तसं लिही, एफ ऑफ 1.3125 ची किंमत किती आली? निगेटिव्ह. मग आता मगाशी जी निगेटिव्ह आली होती ती तुम्हाला बदलायची, त्याची जागा हे घेणार, म्हणून तू लिहिणार एफ ऑफ 1.3125 हे निगेटिव्ह आलं, पण पॉझिटिव्ह मगाशी 1.375 होतं, मग तेच लिही एफ ऑफ 1.375 पॉझिटिव्ह. मग एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, जरी यांचा गुणाकार तू घेतलास तर तो गुणाकार डेफिनेटली निगेटिव्ह येणार. आणि जर हा गुणाकार निगेटिव्ह येतं तर बायसेक्शन रूलमध्ये काय अर्थ घेतला जातो? रूट ऑफ द इक्वेशन लाईज बिटवीन दीज टू नंबर्स. ओके, मग आपण लिहिलं रिअल रूट ऑफ द गिवन इक्वेशन लाईज बिटवीन 1.3125 अँड 1.375. मग पुढची जी 6वी स्टेप आहे त्या 6व्या स्टेपला आपण या दोघांची बेरीज करणार, त्याला 2 ने भागणार, अशी पुढची स्टेप राहणार. मग आपण तसं लिहिलं. लेट स्टेप नंबर 6, लेट द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन बी. मगाशी तुम्ही x3 म्हणाला होतात, आता x4 म्हणा. मग x4 ची किंमत काढायची म्हणजे या दोघांची ऍडिशन बाय 2, 1.3125 प्लस 1.375 बाय 2. x4 ची किंमत जर 1.3438 आली तर ती इक्वेशन मध्ये ठेवा. मग तसं लिहा ना, एफ ऑफ x4 म्हणजे काय? एफ ऑफ 1.3438 म्हणजे काय? कंसात 1.3438 चा क्यूब मायनस 1.3438 मायनस 1 कंसात 1.3438. ओके, कंसाचा घन म्हणून कंस पूर्ण करा, त्याचा घन करा, मायनस 1.3438 आणि मग म्हणा मायनस 1. बघा किती येते? ते येते 0.0828311943. आम्हाला 4 डेसिमल प्लेसेस घ्यायचे. हा 0 पहिला, 8 दुसरा, 2 तिसरा आणि 8 चौथा. चौथ्याच्या पुढे जी संख्या आहे 5वी ती 5 पेक्षा लहान आहे. मग आपण काय करणार? हे सगळं ड्रॉप करणार. ह्याच्यात ऍड करायची पण गरज नाही, कारण ही 5 पेक्षा लहान आहे. म्हणून हे 4 डेसिमल आपण लिहिणार 0.0828. म्हणून इथं मी लिहिलं 0.0828. अर्थात ही पॉझिटिव्ह आली म्हणून पॉझिटिव्ह लिहिली, म्हणून मी इथे लिहिलं एफ ऑफ 1.3438 ची किंमत आली पॉझिटिव्ह. आता ही जर किंमत पॉझिटिव्ह आली तर मगाशी जी पॉझिटिव्ह आली होती ती काढा आणि त्याच्या जागी हे लिहा. मगाशी निगेटिव्ह जी आली ती तशीच लिहा. मगाशी निगेटिव्ह एफ ऑफ 1.3125 आली ती निगेटिव्ह आहे तशीच ठेवली. आता पॉझिटिव्ह ही आली होती म्हणून इथं मी लिहिलं एफ ऑफ 1.3438 पॉझिटिव्ह. मग तुम्हाला माहिती एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह यांचा जर गुणाकार केला तर डेफिनेटली तो गुणाकार निगेटिव्ह येतो. आणि जर हा गुणाकार निगेटिव्ह आला तर तुम्ही म्हणतात रिअल रूट ऑफ द गिवन इक्वेशन लाईज बिटवीन 1.3125 अँड 1.3438. बघा स्टेप 7. सुरुवात काय होईल? लेट द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन बी. मगाशी तुम्ही x4 म्हणला होतात, आता x5 म्हणा. x5 म्हणलं मग x5 ची किंमत काढा.
x5 ची किंमत कशी काढतात तुम्हाला माहिती. तुम्ही मगाशी जे रूट लाईज बिटवीन म्हणालात ना 1.3125 प्लस 1.3438 यांची ॲडिशन करा, त्याला 2 ने भागा. तो भागाकार येणार इतका. फक्त एक लक्षात ठेवा, ही ॲडिशन करताना तुम्ही काय करायचं, कंसात घ्यायची. कंसात 1.3125 प्लस 1.3438 कंस पूर्ण करायचा अँड डिवायडेड बाय 2 म्हणायचं. तेव्हा तुम्हाला डायरेक्ट हे उत्तर मिळणार. किती मिळणार, 1.3282. म्हणजे x5 ची किंमत झाली 1.3282. मग f ऑफ x5 ची किंमत काढायची, म्हणजे f ऑफ 1.3282 ची किंमत काढायची. मग जिथं जिथं x तिथं 1.3282 लिहायचा, म्हणजे 1.3282 चा क्यूब मायनस 1.3282 मायनस 1. हे कॅल्सीनं जर केलं तर ते येणार इतकं. बघा बरं का, कंसात 1.3282 कंस पूर्ण करा, त्याचा क्यूब मायनस 1.3282 मायनस 1 किती येते, ते येते 0.014897861. मित्रांनो 4 डेसिमल प्लेसेस बघा फक्त, 1 2 3 4. पाचवी संख्या 9 आहे, म्हणजे 5 पेक्षाही मोठी आहे. मग हे सगळं ड्रॉप करा आणि याच्यात एक ऍड करा. काय होईल, 0.0149 झाले 4 घर. हे बघा 0.0149 असं मी लिहिलं, ती पॉझिटिव्ह संख्या आहे. पॉझिटिव्ह म्हणजे याचा अर्थ असा झाला, एफ ऑफ 1.3282 ची किंमत पॉझिटिव्ह आली, ते लिहायचं. एफ ऑफ 1.3282 ची किंमत पॉझिटिव्ह. मग मगाशी जी पॉझिटिव्ह तुम्ही लिहिली ती ड्रॉप करा, त्याच्या जागी आता हे लिहा. पण निगेटिव्ह जी होती ती तशीच ठेवा. तुम्हाला माहिती आहे मगाशी 1.3125 निगेटिव्ह होती आणि आता आपण लिहिणार एफ ऑफ 1.3282 ही आली पॉझिटिव्ह. म्हणजे एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, एफ ऑफ 1.3125 इंटू एफ ऑफ 1.3282 हा गुणाकार नेहमी निगेटिव्ह येतो. का, एक निगेटिव्ह आहे दुसरी पॉझिटिव्ह आहे, गुणाकार निगेटिव्ह. म्हणजे जेव्हा अशी कंडिशन येते तेव्हा आपण म्हणतो द रिअल रूट ऑफ द गिवन इक्वेशन लाईज बिटवीन दिस 1.3125 अँड दिस 1.3282. ओके, स्टेप नंबर 8. या स्टेप 8 मध्ये आपण काय करणार, आपण लिहिणार लेट द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन बी. आता मगाशी x5 म्हणले, आता म्हणा x6 आणि ह्या x6 ची किंमत काढायची, म्हणजे या दोघांची ॲडिशन बाय 2. सो x6 इज इक्वल टू 1.3125 प्लस 1.3282 बाय 2. हे कंसात घ्या आणि मग डिवायडेड बाय 2 म्हणा कॅल्सीमध्ये. तेव्हा काय होतं, डायरेक्ट उत्तर तुम्हाला हे मिळतं 1.3204. बघूया एकदा. आपल्याला कंसात लिहायचंय, हा कंस 1.3125 प्लस 1.3282 कंस पूर्ण करायचा आणि मग डिवायडेड बाय म्हणायचं 2. तेव्हा तुला उत्तर मिळतं 1.32035. आता जर 4 डेसिमल प्लेसेस पाहिजे तर हा 1 हा 2 हा 3 हा 4. पाचवी संख्या तुझं बघशील तर ती 5 आहे. मग ह्याच्यात एक ऍड कर, हे कट कर, ह्याच्यात एक ऍड कर, म्हणजे 1.3204. मग आपण काय म्हणणार माहिती का, देअरफॉर एफ ऑफ x6 इज इक्वल टू एफ ऑफ 1.3204
इज इक्वल टू एक्सच्या जागी 1.3204 लिहायचा आहे. मग 1.3204 चा क्यूब मायनस 1.3204 मायनस 1. ओके, हे आपण कॅल्सीने सोडू, ते इतकं येणार. बघूया आपण. कंसात 1.3204 कंस पूर्ण कंसाचा क्यूब मायनस 1.3204 मायनस 1 किती येते? मायनस 0.018340,486. मित्रांनो, 4 डेसिमल जर बघितले, हा 1, हा 2, हा 3, हा 4. पाचवी संख्या आहे 4. ही 4 म्हणजे 5पेक्षा लहान. मग हे सगळं ड्रॉप करा, म्हणजे तुम्ही लिहिणार मायनस 0.0183 ओनली. म्हणून या इथं मी लिहिलं मायनस 0.0183 आणि ही तर संख्या निगेटिव्ह आली. मग लिहूया आपण तसं. देअरफॉर एफ ऑफ 1.3204 निगेटिव्ह येते. मग आता आपल्याला काय लिहावं लागेल? पहिली जी निगेटिव्ह आली होती ती ड्रॉप करा, पण पहिली जी पॉझिटिव्ह होती ते तशीच ठेवा. आता इथं आपल्याला ही संख्या निगेटिव्ह आता मिळाली, म्हणून आपण लिहिलं एफ ऑफ 1.3204 ही निगेटिव्ह आली, अँड मगाशी सुद्धा एफ ऑफ 1.3282 पॉझिटिव्ह होती, ती आता सुद्धा तशीच ठेवली. ही निगेटिव्ह, ही पॉझिटिव्ह, अर्थात यांचा जर गुणाकार केला तर तो निगेटिव्ह येतो. ही कंडिशन हे सांगते. देअरफॉर रियल रूट ऑफ द गिवन इक्वेशन लाईज बिटवीन 1.3204 अँड 1.3282. आता पुढची स्टेप म्हणजे स्टेप 9. या स्टेप 9 मध्ये आपण काय करणार? सुरुवात अशी करणार, लेट द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन बी x7. लास्ट स्टेपला म्हणजे स्टेप 8 मध्ये आपण इथं लिहिता x6. आता पुढची संख्या म्हणजे x7 घ्यायची. आता x7 ची किंमत जर काढायची असेल तर या दोघांची ऍडिशन घ्या, त्याला 2 ने भागा. 1.3204 प्लस 1.3282 डिवायडेड बाय 2. हा कंस 1.3204 प्लस 1.3282 कंस पूर्ण, मग डिवायडेड बाय म्हणा 2. किती येणार? 1.3243. ओके, हे बघा x7 ची किंमत आली 1.3243. मग ही किंमत आम्हाला जिथं जिथं x तिथं एक्सप्रेशन मध्ये ठेवायची. मग f ऑफ x7 म्हणजे काय? f ऑफ 3243 इज इक्वल टू 1.3243 चा क्यूब मायनस 1.3243 मायनस 1. कॅल्सीनं हे करूया. कंसात 1.3243 कंस पूर्ण त्याचा क्यूब मायनस 1.3243 मायनस 1. आता मित्रांनो, जरा नीट बघा याचा अर्थ काय घ्यायचा. याचा अर्थ असा होतो मायनस 1.78174009 आणि इथं लिहिले 10⁻⁻03. ह्याचा अर्थ काय होतो माहिती का मित्रांनो? 10⁻⁻0.3 म्हणजे सुरुवातीला तुम्ही 3 झिरो घ्या. 3 झिरो सुरुवातीला घेतले आणि एका झिरो नंतर पॉइंट दिला तर कसं होईल माहिती का? मायनस 0.0001
78174,009. म्हणजे याचा अर्थ ही पाचवी संख्या ही होणार 0.00 झाले 2017 झालं. हे चौथं डेसिमल प्लेस आणि हा पाचवा आहे तो 8 आहे 8. मग 1 ह्याच्यात ऍड करा आणि पुढचं सगळं ड्रॉप करा म्हणजे काय होईल 0.0018. ओके, मग लिहिलं मी तसं -0.0018. अर्थात ही निगेटिव्ह संख्या आली. मग मी तसं लिहितो f ऑफ 1.3243 ची किंमत निगेटिव्ह आलेली आहे. मग ही निगेटिव्ह इथं लिहितो मी, ही f ऑफ 1.3243 निगेटिव्ह आणि मग अशी जी पॉझिटिव्ह आली ती तशीच कंटिन्यू ठेवतो. f ऑफ 1.3282 मग अशी पॉझिटिव्ह आली बघून घे. आता ही ती पॉझिटिव्ह लिहितो कारण मी बदलली संख्या ती निगेटिव्ह. ओके, मग ही निगेटिव्ह ही पॉझिटिव्ह यांचा जर गुणाकार केला तर हा गुणाकार निगेटिव्ह येत असतो, हेही तुला माहिती आहे. मग तू लिहिशील देअरफॉर रियल रूट ऑफ द गिवन इक्वेशन लाईज बिटवीन 1.3243 अँड 1.3282. ही स्टेप 10. लेट द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द गिवन इक्वेशन बी. मग अशी x7 लिहितं, आता x8 लिही. मग x8 ची किंमत काढायची आहे तुला. x8 इज इक्वल टू 1.3243 प्लस 1.3282 डिवायडेड बाय 2. 1.3243 प्लस 1.3282 कंस पूर्ण डिवायडेड बाय 2. ते येतं 1.32625. 4 डेसिमल 1 2 3 4. पाचवं 5 आहे ती ड्रॉप करा, याच्यात एक ऍड करा, होणार 1.3263. ओके, 1.3263 म्हणजे x8 ची किंमत आली 1.3263. आता मित्रांनो इथं आपल्याला थांबायला काय हरकत नाही. x8 इथं थांबायला हरकत नाही का ते बघा. आता याच्यात ऍब्सोल्यूट एरर आपल्याला काढायची असते. ऍब्सोल्यूट एरर म्हणजे मॉड मध्ये x8 मायनस x7 ही मायनस याच्या पूर्वीची संख्या. x8 आहे 1.3263 हे बघा ही, आणि याच्या पूर्वी x7 आलती 1.3243. यांची सबट्रॅक्शन केली तर ती सबट्रॅक्शन येते 0.0020. ओके, आता हा डिफरन्स खूप खूप छोटा आहे. याची पर्सेंटेज किती आहे ते पण बघून घ्या. पर्सेंटेज एरर इज इक्वल टू x8 मायनस x7 म्हणजे हे अपॉन x7. हा जर भागाकार तू करशील तर तो भागाकार येणार 0.001%. म्हणजे किती टक्के एरर आहे ते पण बघून घ्या. एकदम निग्लेक्ट करण्यासारखं पर्सेंटेज एरर आहे, म्हणजे फरक आहे. म्हणून आपण इथंच थांबलो आणि आपण काय म्हणणार, हेन्स द रियल रूट ऑफ द गिवन इक्वेशन इज 1.326. आता मित्रांनो प्रश्नात आपल्याला सांगितलं होतं करेक्ट अप टू 3 डेसिमल प्लेसेस. ओके, मग 3 डेसिमल प्लेसेस याचा जर तू विचार करशील तर हे बघ, हा डेसिमल पॉइंट, त्याच्या पुढे 3 घरं बघायची, 1 2 3. आता चौथं घर जे काही आहे ती 5 पेक्षाही लहान संख्या आहे, म्हणून ही ड्रॉप कर आणि उत्तरली 1.326. ओके, हे झालं 3 डेसिमल प्लेसेस पर्यंतचं करेक्ट आन्सर. आणि म्हणून आपण म्हणणार रियल रूट ऑफ द गिवन इक्वेशन इज 1.326.
826. मित्रांनो, हे व्यवस्थित समजून घ्या, प्रॅक्टिस करा आणि अशा रीतीनं कुठं थांबायचं तर या आणि याच्या पूर्वीचे संकेत जर खूप कमी फरक असेल तर आपण थांबायचं असतं. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.